माझा दादा खूप जोरात ओरडला की छकुली IPS झाली. की त्यावेळेस ना टीना दावी मॅम आर्ट्स फॅकल्टी मधून 22व्या वर्षी IAS झाल्या होत्या. मी म्हणायचे ना की टीना दावी मॅमने केलं मी पण करेल, तर म्हणायचे की टीना दावी एकच होऊ शकते. मग माझं तर मला टीना दावी नाही म्हणायचंय, मला माझी स्वतःची आयडेंटिटी तयार करायची आहे. म्हणून जेव्हा आपण आर्ट्स फॅकल्टीला जातो त्या फील्डकडे ना खरं तर बघण्याचा दृष्टिकोन फार वाईट आहे. ज्याला काहीच येत नाही त्याने आर्ट्स करावं का? कुठल्या समीकरणात बसत नाहीत. 12th फेल मध्ये की पढ़ाई करना है, UPSC करना है तो बेस्ट जगह से करो, तर बेस्ट जगह दिल्ली असं वाटतं सगळ्यांना. पण मला स्वतःला असं वाटायचं की दिल्लीमध्ये मी सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. मला तो पायंडा पण मोडून काढायचा होता की दिल्लीला गेल्याशिवाय UPSC होऊ शकत नाही. माझा हा विचार कधी झाला नाही की मी पहिले MPSC करेन, ते झाल्यानंतर मी UPSC करेन. मी सुरुवात UPSC पासून केली होती. मी ठरवलं होतं हेच करेल, नाही तर मग आपण दुसऱ्या गोष्टींवरती वळूयात. कुठल्या ऑप्शनलला चांगले मार्क येतात हा ऑप्शनल विद्यार्थी सिलेक्ट करत असतात, कितपत योग्य आहे? डिस्क्रिप्टिव्ह हँडल करताना सगळ्यात महत्वाचं काय राहतं की पुस्तकी किडा आणि असा पोपटपंची नाही करायला पाहिजे. महत्वाचं असं असतं की प्रत्येक विषयावरती आपल्याला आपलं स्वतःचं ओपिनियन मांडता आलं पाहिजे. इकडे एकच गोष्ट रिपीटेटिव्हली वाचली तर जास्त रिझल्ट आहे, ना की पर्टिक्युलर गोष्ट 100 ठिकाणाहून वाचा. चुका करायच्या आहेत पण त्या रिपीट नाही झाल्या पाहिजे. त्याचं आहे की UPSC वरती एकतर्फे प्रेम करत राहायला लागतं. कधीतरी तिला तिच्या म्हणजे पाझर फुटतो आणि ती आपल्यावरती म्हणजे वरदान म्हणून आपल्याला लाभते. स्वतःच सगळ्या चुका करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिकता आलं पाहिजे. लोक कपाटामध्ये कपडे ठेवतात, मी पुस्तक ठेवायचे आणि कपडे बाहेर असायचे, तर मी त्यांना खूप जीव लावला होता, कारण ते अल्टिमेटली आपलं लाईफ घडवणार आहे. ज्यावेळेस कोविड अभ्यास तुम्ही सुरू केला आणि कोविड आला, भीती नाही वाटली आता संपलंय? हो, पाय खेचणारे किंवा आपल्याला थोडं डिस्ट्रॅक्ट करणारे लोक होत. कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, औरों का वक्त होता है अपना तो दौर होगा म्हणून. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर 3 लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतरचा हा पहिलाच खास पॉडकास्ट असणार आहे, कारण आज आपल्यासोबत वास्तवकट्टेवरती आहेत 2023 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेमधून IPS पदी निवड झालेल्या प्रियंका मोहिते मॅडम. मॅडम, आपलं वास्तवकट्टेवरती खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खरं तर वयाच्या 22व्या वर्षी तुम्ही IPS झालात. 23व्या वर्षी, 22व्या वर्षी मला वाटतं पहिला अटेम्प्ट असेल, 23व्या वर्षी तुम्ही ह्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये IPS म्हणून सिलेक्शन झालं तुमचं. आणि तुमच्याविषयी एक वेगळी गोष्ट अशी वाटली मला की एकतर UPSC ची तयारी करायची म्हटलं की डॉक्टर, इंजिनियर यांचा सक्सेस रेशो जास्त दिसतो. तुमच्या घरामध्ये पण जर बॅकग्राऊंड पाहिलं तसं तर तुमच्या घरामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग आहे, तुमचे बहीण आहे, भाऊ आहे. पण तू एका बाजूला तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड मधून UPSC करण्यासाठी आर्ट्स शाखेकडे तुम्ही आलात, म्हणजे हे एक विशेष वाटलं मला. त्याच्याकडे आपण येणार आहोतच, परंतु नाशिक सारख्या, येवल्यासारख्या गावातून तुम्ही आलात. तुमचे वडील शिक्षक आणि घरामध्ये मेडिकल इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असतानाही तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसकडे जाण्याचा विचार केला आणि त्याच्यात तुम्ही सायन्स मधून आर्ट्स फॅकल्टीकडे आलात. का नक्की स्पर्धा परीक्षेकडे किंवा UPSC कडे जाण्याचं, सिव्हिल सर्व्हिसेसकडे जाण्याचं कधी ठरलं होतं? मी 11वीत होते जेव्हा मी नवोदय विद्यालयामध्ये स्कूल कॅप्टनचा रोल निभावला होता. तर एक पर्टिक्युलर स्कूल इन्स्टिट्यूटला जेव्हा आपण 500-550 स्टुडंट्सला त्या वयात लीड करतो, तेव्हा मला वाटतं आपल्यालाच कळत नाही की अच्छा आपल्यात हे पण पोटेन्शियल होतं, ओके आपण पण चांगले लीडर बनू शकतो. तर मला वाटतं माझ्यातल्या लिडरशिप स्किल्स किंवा ज्या काही बाकी पोटेन्शियल होतं ते मला त्यावेळेस जास्त प्रॉमिनंटली जाणवलं. आणि ते फक्त मलाच जाणवलं आणि ते मला वाटतं माझ्यात ते बऱ्याचदा आपण स्वतःला तितकं विचार करत नाही किंवा स्वतःबद्दल तितका सिरियसली विचार करत नाही. तर माझे स्कूल प्रिन्सिपल होते ज्यांनी त्या गोष्टी मला खूप चांगल्या हायलाईट करून दिल्या आणि मग त्यांच्या सांगण्यानुसार मग मी UPSC ला सुरुवात केली होती. आणि तुम्ही जे म्हटलं की फॅकल्टी बद्दल, तर हो, मला चॅलेंजेस आले होते की मी जेव्हा 11वी-12वी सायन्स करते, CBSE बोर्ड मध्ये मला 84% होते. आणि मग ते सगळं सोडून जेव्हा आपण इकडे येतो, घरामध्ये तर भूकंपच होता. कारण वडील म्हणतात की मी सगळ्या जगाला सांगतो की सायन्सला चांगले मार्क्स आहे तर डॉक्टर बना, इंजिनियर बना. माझा भाऊ इंजिनियर आहे, माझी मोठी बहीण MBBS आहे. सो मग त्यानंतर जेव्हा आपण आर्ट्स फॅकल्टीला जातो त्या फील्डकडे ना खरं तर बघण्याचा दृष्टिकोन फार वाईट आहे. ज्याला काहीच येत नाही त्याने आर्ट्स करावं का? तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी 2018 मध्ये जेव्हा मी ठरवलं ना, थोडंसं सुरुवातीला ऑब्स्टिकल्स होते, बट समहाव मी कन्व्हिन्स केलं आणि मग मला इकडे येण्याचा चांगला चान्स मिळाला. त्याचं रिझन हे होतं की त्यावेळेस ना टीना दावी मॅम आर्ट्स फॅकल्टी मधून 22व्या वर्षी IAS झाल्या होत्या.
तर मला असं वाटायचं की बस त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू. तर असं राहतं की सोसायटल प्रेशर राहतं. मग माझे बाबा मला वेगवेगळ्या लोकांकडे घेऊन जायचे, सांगायचे की बीएससी कर, बीएससी ऍग्री कर, नाही एमबीबीएस तर बीएससी तरी कर बाई. पण मी त्यांना सगळ्यांना धुडकावून लागायचे, नाही मला करायचंय. मग बऱ्याचदा असं पण झालं की कोणी म्हणायचं की मी म्हणायचे ना की टीना दावी मॅमने केलं मी पण करेल, तर म्हणायचे की टीना दावी एकच होऊ शकते. मग माझं तर मला टीना दावी नाही म्हणायचंय, मला माझी स्वतःची आयडेंटिटी तयार करायची आहे म्हणून. पण ते सुरुवातीला होतं तो थॉट खरं सांगायचं तर इमॅच्युअर होता, कारण बाकीचे जे सांगत होते ना ते त्यांच्या अनुभवातून सांगत होते. सी अल्टिमेटली तुमचं पॅशन, तुमचा गोल तुम्हाला मिळेल हे यावरती प्रश्नचिन्ह असतं, बट तुम्हाला सर्व्हायवलसाठी पैसा लागतो, ते सोसायटल सपोर्ट लागतो. मला वाटतं तो तेवढा 100% 360 डिग्री विचार मी त्यावेळेस नव्हता केला, बट मी फील्ड चेंज करायचं हे त्या मुवमेंटला ठरवलं. तेव्हापासून युपीएससी असं असतं की कोणी सांगितलेलं पटत पण नसतं. बरोबर. तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला कुठल्या तरी शिक्षकांनी सांगितलं की नाही तू आता सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जा, का तुमचं तुम्ही लिडरशिप पाहिली. एखाद्या शिक्षकांनी सांगितलं असतं राजकारणात जात. बरोबर बरोबर प्रश्न आहे. पण कसं राहतं की जरी त्यांनी सांगितलं होतं, पण त्यानंतर मी काय केलं, सगळ्यात माझी पहिली जबाबदारी की हे ठीक आहे, म्हणजे सुरुवात कुठून झाली की युपीएससीचा फुल फॉर्म समजून घेण्यापासून सुरुवात होती की काय असते परीक्षा. मला त्यावेळेस सिव्हिल सर्व्हिसेस माहित नव्हतं, IAS किंवा IPS ऑफिसर्सचे कामं काय असतात हे सुद्धा माहित नव्हतं. त्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला सांगतो ना की राजकारणात जायला पाहिजे की नाही, हा प्रश्न तुम्ही मला विचारला, मला स्वतःला असं वाटायचं की आपण काहीच नाही केलं, आपण राजकारणात जाऊ म्हणून. पण युपीएससी बद्दल म्हणजे समोरच्याने सांगितल्यानंतर आपल्याला स्वतःलाही तितका विचार करायला लागतो. मग मी स्वतः सिलेबस बघितला होता. मग मला कळलं होतं की ही एक्झाम करण्यासाठी एक बेअर मिनिमम एक्सपेक्टेशन असतं की तुमचं NCERTs रीड झाले पाहिजे. मग मला वाटायचं ऑलरेडी आपण CBSE मधून शिकलो, NCERTs झालेले. सो मग तो रियालिटी चेक होता माझ्यासाठी की ठीक आहे आपण NCERTs केले तर मे बी आपल्याला हे जास्त सोपं जाईल. आणि मग सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग फील्डमध्ये एंटर केलं होतं. अच्छा, पण ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की घरात तर तांडव झालंच असेल ज्यावेळेस तुम्ही फील्ड बदलताय किंवा काय, पण मग नंतर सपोर्ट केला? हो, खूप जास्त. म्हणजे कसं राहतं सुरुवातीला ते ट्राय तुम्ही म्हटलं की आपण त्या वयात फार तर खूप लोकांचं ऐकायला तयार नसतो, फॅमिलीचा तर अजूनच आपल्याला विरोध वाटतो. पण मी त्यांना कन्व्हिन्स केलं ना, तर एकदा त्यांनी ठरवलं. माझ्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती की माझ्या आई बाबांना नेहमी असं वाटतं की ही जे पण करेल ना बेस्ट करेल, म्हणजे ते असं म्हणतात की एवढं परफेक्शनने ती करू शकते. तर मग त्यांचं होतं की ठीक आहे आता ही जर कन्व्हिन्स होत नाहीये ना, मग ते स्वतःच होते ज्यांनी माझं आर्ट्सला ऍडमिशन केलं, ते स्वतःच होते ज्यांनी माझं फॉर्म भरले, ह्या कॉलेजला नको, ह्या कॉलेजला जा, ह्या कोचिंगला नको, इकडे जास्त चांगलं होईल. तर ते स्वतः त्यांनी पण तो अभ्यास सुरू केला, कारण एका पॉईंट नंतर कळतं की ठीक आहे आपल्या लेकराच्या मागे आपल्याला उभं राहणंच आहे, कारण ते काय आपलं ऐकत नाहीये. आणि मी तो विश्वास त्यांना दिला की डोंट वरी, म्हणजे मी जरी आर्ट्स फॅकल्टीमध्ये जाते पण मी आयुष्यात घरी नाही बसणार आहे, मी करेन काहीतरी चांगलंच करेल, हे जरी नाही झालं तरी दुसरा बेटर काहीतरी मी करेन, असा तो विश्वास मी त्यांना दिला होता. पण मॅडम काय होतं की आपण बऱ्यापैकी पाहतो की ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल, विशेषतः महाराष्ट्रामध्ये MPSC ची तयारी करणारा भरपूर वर्ग हा कला शाखेकडे म्हणजे आर्ट फॅकल्टीकडे वळलेला असतो. त्यातले त्यात मुक्त विद्यापीठाकडे आपण पाहतो की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडे भरपूर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि पॅरलली त्यांचा MPSCचा अभ्यास सुरू असतो. पण मी असे खूप कमी नाही, मी माझ्या पाहण्यात नाही तेच की UPSC ची तयारी करायची म्हणून आर्ट शाखेकडे आलेले. मग आता तुम्ही आर्ट शाखेकडे आलात, UPSC तयारी केली, मग सुरुवात कशी केली होती तुम्ही? ते जे तुम्ही म्हटलं की आर्ट्स फॅकल्टीला यायचं रिझन असं होतं की मला असं वाटतं आर्ट्स मधून काय झालं तर मला खूप टाइम मिळाला प्रिपरेशनसाठी, कारण कॉलेजचा खूप जास्त सेपरेट स्टडी नाही करायला लागत, मेन म्हणजे प्रॅक्टिकल्स नसतात आपल्याला. सो मग एक पर्टिक्युलर कॉलेजचा टाइम ठरला की त्याच्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा वेळ मिळतो वेअर वी कॅन डेव्हलप आरसेल्स. आणि दुसरं म्हणजे आर्ट्सचा जो सिलेबस आहे तो UPSC सोबत ओव्हरलॅप करतो. सो मग एक्स्ट्रा एफर्ट्स मला वाटतं ते तेवढे मला टाकावे नव्हते लागले. आणि माझ्या प्रिपरेशनची सुरुवात मी कशी केली होती तर फर्स्ट इयरला मी बेसिक NCERTs रीड केले होते. NCERT बेस आहेत इकडच्या प्रिपरेशनचा. बऱ्याचदा म्हणतात की NCERT मधून क्वेश्चन्स रिपीट किंवा रिफ्लेक्ट होतात बऱ्यापैकी. त्याचं रिझनच आहे की तिथे सगळं ऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या असतात. मग बेसिक NCERT रीडिंग फर्स्ट इयरला, मग सेकंड इयरला कोचिंग, मग सेकंड इयर ज्यावेळेस मी कोचिंग घेतलं ना तेव्हा मी फक्त वन वे कोचिंग म्हणजे फक्त समोरच्याकडून घेत होते. आय वॉज नॉट गिव्हिंग एनी इनपुट माझ्या साईडने. मी फक्त घ्यायचं, नोट्स बनवायच्या, समोरच्याचं ऐकायचं आणि एकदम पॅसिव्ह लिस्नर बनायचं. पॅसिव्ह, मी पेशंट पण नाही, फक्त पॅसिव्ह लिस्नर.
आणि मग थर्ड इयर होता की जेव्हा मी सेल्फ स्टडी केला होता. सो ते एक ग्रॅज्युअल प्रोसेस होती, खूप घाई नव्हती, खूप असं वन बाईट ॲट अ टाइम केला किंवा असं खूप असं राहतं ना, आपण खूप इम्पेशंट बनतो की अच्छा मग आता हे सिलेबस, मग लगेच टेस्ट सिरीज, मग लगेच सगळं आणि आपल्याला ना प्रिलिम्स द्यायच्या आधीच उत्सुकता असते इंटरव्ह्यूला मला काय प्रश्न विचारते म्हणून. तर ते सगळं मी मागे सोडलं आणि मी म्हटलं की आपल्याला समोरच्याकडून जे काही घेता येईल ना ते हळूहळू आपण घेत राहू. फक्त माझ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस मी सुरुवात केली ना त्यावेळेस अन्सार शेख सरांचं पुस्तक आलं होतं, युपीएससी मी आणि तुम्ही. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचा डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म दिला होता. तर माझ्याकडे आजही माझा स्वतःचा डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म आहे जो मी 12वीत असताना भरला होता. 12वीत असताना म्हणजे मी स्वतःच्या डायरीत असा तो कॉपी केला होता की ओके इथे सर्व्हिस प्रेफरन्सेस टाकायला लागतात, इथे केडर प्रेफरन्सेस टाकायला लागतात किंवा आपल्या हॉबीज लिहायला लागतात. आणि मग ते सगळं मी त्यावेळेस अनुभवलं पण होतं. मी आजही ते जपून ठेवलं की मी ते स्वप्न कसं आतापर्यंत कॅरी केलंय म्हणून. क्या बात आहे. पण ही सुरुवात झाली कुठून? 12वी नंतर जेव्हा मी आर्ट फॅकल्टीला शिफ्ट झाले ना तेव्हा. ऍडमिशन कुठे होतं? मी कॉलेज एसपी कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं, BA इन पॉलिटिकल सायन्स. पुण्यामध्ये? हा, सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये पुण्यात होते. खास UPSC करायची म्हणून जेव्हा पुण्यात शिफ्ट झाले तर माझा हा विचार होता. आधी मी पण सेम विचार केला होता की आपणही ओपन युनिव्हर्सिटी मधून करू, पण कसं राहतं आपला पर्सनॅलिटी आपल्याला माहित असते. तर मला असं वाटायचं की मला ना सोबत काहीतरी असं डोक्याला पाहिजे. जर का आपण बॅकग्राऊंड मध्ये काहीच काम करत नाही, फक्त कंटिन्यू अभ्यास करू ना तर ते मोनोटोनस लाईफ होऊन जाईल. तर मग कॉलेज केलं ना की फायदा हा होतो की तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात, स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. जसं मला डिबेट किंवा स्पीच कॉम्पिटिशन्स करायला आवडतात, मग त्या फील्डमध्ये पण मी होते. किंवा कॉलेजचे इव्हेंट्स मॅनेजमेंट होतं, कारण परीक्षा पास करायला फक्त अभ्यास किंवा हुशारीने लागत नाही, ह्या बाकीच्या स्किल्स मॅनेजमेंट असतात. तर मग म्हणून मी SP कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स केलं, सेम सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स. तिथूनच सुरुवात केली. तुम्ही कुठल्याच समीकरणात बसत नाहीत पण? कसं? UPSC ची तयारी करण्यासाठी आर्ट फॅकल्टीकडे आलात आणि UPSC ची तयारी करायची दिल्ली सोडून तुम्ही पुण्यात आलात. इथे सगळे MPSC ची तयारी करणार आहेत. येस. पुण्याला यायचा डिसिजन ना माझाच होता. म्हणजे माझ्या घरून मला विचारलं होतं की आता करते तर ते 12th फेल मध्ये की पढाई करना है, UPSC करना है तो बेस्ट जगह से करो. तर बेस्ट जगह दिल्ली असं वाटतं सगळ्यांना, पण मला स्वतःला असं वाटायचं की दिल्लीमध्ये मी सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. ऑलरेडी मी तुम्हाला म्हटलं जसं की मी नवोदयमध्ये होते तर हॉस्टेलला राहत होते. तर 11व्या वर्षापासून जर आपण ऑलरेडी हॉस्टेलला आहे, आता परत आपलं राज्य सोडून जायचं. मला तुम्हाला ऑनेस्टली सांगेल, मला नाशिक सोडून पुण्यात येताना पण भीती वाटत होती, बसने एकटं ट्रॅव्हल करायला लागेल, तिथे झालं काही तर मग मी कसं सर्व्हाइव्ह करू म्हणून, किंवा मला तिथे कोण सपोर्ट करेल, मी आजारी पडले तर मला कोण असा मानसिक आधार देईल, हे सगळे प्रश्न होते. मग मला असं वाटायचं की ऍटलिस्ट पुण्यामध्ये मराठी माणसं भेटतील, दिल्लीमध्ये गॅरंटी नाही ना की माझ्या ओळखीचं कोणी सापडेल म्हणून. आणि माझ्यासोबत असं माझं बॅचमेटही कोणी नव्हतं 10वी-12वीचं की जे म्हणेल की चल आपण दिल्लीला जाऊ म्हणून. सो म्हणून मी पुणे डिसाईड केलं होतं. आणि मग ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेले ना दिल्लीला, 15 दिवस आधी मी प्रिपेअर करायला गेले होते मॉक इंटरव्ह्यूज, तेव्हा मला वाटलं की आपण आयुष्यात खूप महत्वाचा डिसिजन घेतला की आपण इथे नाही आलो. म्हणजे मला दिल्लीबद्दल राग नाही, मला वाटतं माझ्या पर्सनॅलिटी मधला तो ट्रेट होता की मला असं वाटायचं आपण तिथे सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. सो म्हणून मग मी पुणे चूज केलं होतं. आणि पुणे फक्त MPSCचं हब आहे असं जरी म्हणत असले ना तरी UPSC होणारे पण आहेतच की इथे. आणि मला तो पायंडा पण मोडून काढायचा होता की दिल्लीला गेल्याशिवाय UPSC होऊ शकत नाही. सो ते पण मी इथे प्रूव्ह करण्याचा ट्राय केला होता. क्या बात आहे. पण असं नाही झालं का की तुम्ही पुण्यात अभ्यास करत होतात आणि मेजॉरिटी तरी MPSCचा अभ्यास करणार आहेत, असं नाही वाटलं कधी की नाही आधी आपण MPSC ट्राय करू आणि नंतर UPSC कडे जाऊ? असं तर नाही वाटलं, पण मी एक MPSCचा अटेम्प्ट दिला होता. MPSC दिली होती, कंबाईन दिली होती. म्हणजे ऍक्च्युअली UPSCचा पेपर द्यायच्या आधी मी कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही पेपर दिले होते. तर तिथला माझा परफॉर्मन्स एवढा चांगला होता की मला कळलं आपण UPSCच द्यायला पाहिजे, कारण कंबाईन मध्ये मला तर 100 पैकी 24 मार्क्स पडले होते. म्हटलं माझी ही आपली फील्ड नाहीये. किंवा राज्यसेवा दिली होती तर 200 पैकी 40 मार्क्स पडले होते. तर मग मला कळलं होतं की बॉस आपल्यासाठी हे नाही बनलंय, कारण प्रत्येक एक्झामची डिमांड डिफरंट आहे आणि ते आपल्याला कळतं की हे आपण नाही करू शकणार आहे. सो ते योग्य वेळी मला कळालं होतं की हे तर आपल्यासाठी नाहीये. आणि माझा हा विचार कधी झाला नाही की मी पहिले MPSC करेन, ते झाल्यानंतर मी UPSC करेन. मी सुरुवात UPSC पासून केली होती. मी ठरवलं होतं हेच करेल, नाही तर मग आपण दुसऱ्या गोष्टींवरती वळूयात. पण MPSCचा मी नाही कधी विचार नव्हताच केला. जनरली परत मी तेच बोलेल की तुम्ही समीकरणात बसत नाहीत. UPSCच्या परीक्षेमध्ये मार्क कमी आले तर लोक खाली येतात, बरोबर.
तुम्ही कंबाईनला मार्क कमी आले म्हणून युपीएससी कडे गेले, एवढे डेअरिंग? असं कंबाईनला कमी आले म्हणून मी युपीएससी कडे नाही गेले. मी युपीएससीच करत असताना एक कंबाईनचा ट्रायल दिला होता की बॉस युपीएससी लेट्स कन्सिडर नाही जमलं तर आपल्याकडे हा पर्याय असू शकतो का. तर मला कळलं होतं की आपण दुसरं काही करू शकतो, पण कंबाईन दिस इज नॉट माय कप ऑफ टी हे मला कळालं होतं. मी सुरुवात युपीएससी पासून केली होती, माझं ठरलं होतं की कारण तर युपीएससीच म्हणून, तर दुसरं ऑप्शन्सच नाही एक्सप्लोर केले. तुम्ही युपीएससीची तयारी करत होता, एमपीएससीची तुम्ही एकच परीक्षा दिली. येस. आज एमपीएससी आणि युपीएससी परीक्षा जरी वेगळ्या असल्या तरी सिलेबस आणि पॅटर्न सेम आलाय. इथून पुढे युपीएससी प्रमाणेच एमपीएससीची परीक्षा होणार, हे फिक्स आहे. महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि घाबरलेले आहेत. हो. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी आलंय, ही भीती मनामध्ये बसलेली. काय केलं पाहिजे आता? कारण आज जर समजा तो सिलेबस नसता बदलला तर तुम्हाला विचारणं चुकीचं होतं की एमपीएससीची तयारी कशी केली पाहिजे. आज तुम्हीच सांगू शकता की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी कशी तयारी केली पाहिजे. मी म्हणेन की सगळ्यात पहिली भीती मुलांच्या मनात काय आहे ना, की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यामुळे ज्या मुलांचं युपीएससी मध्ये सिलेक्शन नाही झालं ते इकडचा प्लॅटफॉर्म हायजॅक करतील. तर मला बिलकुल असं वाटत नाही, कारण युपीएससीचा आणि एमपीएससीचा प्रिलिम्सचा जो पॅटर्न आहे ना तो कम्प्लिटली डिफरंट आहे. सो मग ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज एमपीएससी वाल्यांसाठी आहे की तुम्ही तिथे म्हणजे प्रिलिम्सच्या मैदानातच दुसऱ्यांना एंटर करू देऊ नका. पहिले तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करा, मेन्स मॅनेज होऊन जाईल. सो मनातून ती भीती काढणे की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह जमेल का, तर सगळ्यात पहिले ते काढून टाकायला पाहिजे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हँडल करताना सगळ्यात महत्वाचं काय राहतं ना, की खूप सारे रिसोर्सेस असतात, त्याच्या मागे आपण कन्फ्युज होऊन जातो. क्लासला पण आम्हाला सांगायचं की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी रेजेस प्लेंटी ऑफ प्रॉब्लेम्स. तर मग खूप रिसोर्सेसच्या मागे नाही पडायचं. डिस्क्रिप्टिव्ह हँडल करताना सगळ्यात महत्वाचं काय राहतं की पुस्तकी किडा आणि असा पोपटपंची नाही करायला पाहिजे. महत्वाचं असं असतं की प्रत्येक विषयावरती आपल्याला आपलं स्वतःचं ओपिनियन मांडता आलं पाहिजे. पण असं अजिबात नाहीये की म्हणजे आपण फक्त वाचत सुटायचं किंवा असे पॉलिटिकल गोष्टी वाचत सुटायच्या, असं अजिबात नाहीये. तर एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो झाला पाहिजे. जसं म्हणजे आता सगळ्यात महत्वाचा बेस काय असायला पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह वाल्यांना, की युपीएससीने मागच्या 7-8 वर्षांमध्ये ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टवर कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले. जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इकडचे अनालाइज केले ना, तर मला वाटतं एमपीएससीचं डिस्क्रिप्टिव्ह हँडल करणं सोपं जाईल. परीक्षा पास करायला तशी सोपी आहे, फक्त असं आहे की आपली स्ट्रॅटेजी चांगली वर्क झाली पाहिजे. तर माझं काय होतं की माझ्या रिसोर्सेसची लिस्ट खूप छोटी होती. एक छोट्याशा बॅगमध्ये माझी युपीएससी आयुष्यातून संपली. त्यामुळे माझा आर्थिक खर्च त्या कम्पॅरेटिव्हली कमीच झाला, कारण मी पुस्तकांवर खूप पैसे खूप खर्च केले नाही. पैशांचा मी म्हणजे त्या पुस्तकांचा खूप चांगला वापर केला, कारण इकडे एकच गोष्ट रिपिटेटिव्हली वाचली तर जास्त रिझल्ट आहे, ना की पर्टिक्युलर गोष्ट 100 ठिकाणाहून वाचा. सो असं खूप ठिकाणी हे पण वाचू हे राहिलंय तर माझं परीक्षेत आयुष्यात म्हणजे क्लिअरच होणार नाही असं अजिबात नसतं. रिपिटेटिव्ह रिव्हिजन महत्वाचं आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला असं आहे की आपण ना आता पण परीक्षा जर पेन अँड पेपर फॉर्मॅटमध्ये ना, तर आपल्याला लिहायची सवय लागायला पाहिजे. आपण आपले मतं जे मांडतोय ते आपण लिहून ठेवायला पाहिजे. किती पण कचरा आन्सर येऊ देत, पण लिहायला पाहिजे. तर तो जो इनर्शी आहे तो जर ब्रेक झाला तर मग डिस्क्रिप्टिव्ह हँडल करणं सोपं जाईल. फक्त मनातून बऱ्याचशा गोष्टींची भीती काढून टाकता आली पाहिजे. नक्कीच. खरं तर त्या परीक्षेपेक्षा भीतीच जास्त घाबरवते. कारण भीती ही आहे की तुम्ही सांगितलं तसं युपीएससीची मुलं येतील आणि आपली पोस्ट घेऊन जातील, आपली एमपीएससी हायजॅक करतील. हा एक समज आहे. आणि दुसरा समज हा की आपल्याला लिहायला जमणार का. कारण ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्टिव्ह मध्ये स्टडी केलाय, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न साठी स्टडी केलाय, त्यांना ते जड जाणार आहे, तो भाग वेगळा आहे. पण कुठेतरी आता ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि ते करतील. पण आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होतात, घरूनही तुम्हाला सपोर्ट मिळत होता, असं कधी वाटलं नाही की उद्या जर नाही मला यश आलं, मी तर आर्ट फॅकल्टीने आले, काय प्लॅन होता? का तसा विचारच आला नाही कधी? नाही आला ना. एवढी पॉझिटिव्ह नव्हते मी. मला पण स्वतःवरती सेल्फ डाऊट यायचा, कारण पहिला अटेम्प्ट ऑफकोर्स माझा फेल्युअर, पहिला अटेम्प्ट म्हणजे आयुष्यातलं पहिलं फेल्युअर असतं, ते हँडल करायला जड जातं. आणि तो जो सेल्फ डाऊट आहे तो दर दुसऱ्या दिवशी यायचा. कारण कधी कधी असं होतं ना की अभ्यासात मन नाही लागत, मग रात्री झोपताना ना असं रेस्टलेस फील होतं की बॉस आजचा दिवस मी वाया घालवलाय. सो तो सेल्फ डाऊट यायचा. पण मला वाटतं की म्हणजे हळूहळू मी विचार करायला लागले होते की वी शुड हॅव प्लॅन बी. त्यासाठीच मी एमए पण केलं होतं, एमए पॉलिटिकल सायन्स केलं होतं. मला वाटायचं कधीतरी इंटरनॅशनल रिलेशन्सवर आपण काही काम करू शकतो, किंवा पॉलिटिकल ऍडवायझर म्हणून कधीतरी काम करूया, किंवा
खूप चांगला पर्याय जो माझ्यासमोर इव्हेंच्युअली डेव्हलप झाला होता की सेटनेट JRF मुळे मला प्रोफेसरची एक संधी चांगली उपलब्ध झाली असती. तर मला असं वाटतं की म्हणजे प्लॅन बी मी हळूहळू डेव्हलप करायला सुरुवात केली होती. आणि जसं माझं नेट क्लिअर झालं ना, माझा बॅक ऑफ द माइंड तुम्हाला ऑनेस्टली सांगेल की इतकं रिलॅक्स फील करत होते मी की ठीक आहे, नाही झालं UPSC दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तर आपण सोडून देऊ आणि आपण आपल्या प्लॅन बी वरती वर्क करू. सो मग एक बॅकअप मला वाटतं होता, त्यामुळे मग मी निवांत झाले होते. असं वाटतं तुम्हाला की त्या बॅकअपमुळे पण तुमच्या यशामध्ये काहीतरी त्या बॅकअपचा फायदा असेल किंवा हो, त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळाला असेल? येस, म्हणजे मी जेव्हा पहिला अटेम्प्ट नव्हते झाले ना, तर माझ्या मम्मीचा पहिला डायलॉग होता की ठीक आहे, नाही झालं, आपल्याकडे नेट आहे, आपण प्रोफेसर बनू. तर मग त्या गोष्टीमुळे मी जास्त ताकदीने लढले की ठीक आहे, इकडे आपण ट्रायल देऊ, इन केस नाही झालं तर वी हॅव गुड प्लॅन बी, सो आय कॅन वर्क अपॉन दॅट. मग त्याच्यामुळे त्या गोष्टीचा मला जास्त फायदा झाला. आणि फेल्युअरचं म्हणाल तर ते आपल्याला म्हणजे दरवेळेस डाऊट येतच असतो. पहिल्या वेळेस मी जेव्हा फेल झाले होते, मी म्हणेन की जेव्हा मी प्रिलिम्स पास करू शकले नव्हते, तर ऑलरेडी मला कल्पना होती की आपल्या प्रिपरेशनमध्ये भरपूर सारे फ्लॉज आहेत, खूप साऱ्या गोष्टी करायच्या राहून गेलाय आणि इतकं जादा नाहीये की आपण फक्त म्हणतोय मला व्हायचं आणि मी होऊन जाईल. त्याच्यासाठी खूप लोक आहे जे दररोज दिवस रात्र मेहनत करताय. तर मग त्यांच्यापेक्षा जर आपल्याला थोडं वर यायचं असेल तर आपल्या एफर्ट्सला ती डिरेक्शन आपल्याला देता आली पाहिजे. त्यांच्यापेक्षा काय सेम एफर्ट्सने सेम रिझल्ट येतोय, सो वी नीड टू चेंज एफर्ट्सची डिरेक्शन. ती डिरेक्शन बदलली की रिझल्ट पण बदलतो. सो मग मी माझ्या चुका आयडेंटिफाय केल्या, त्यावरती काम केलं. मी खूप रडले पण होते माहिती, मी माझ्या इंटरव्ह्यूज मध्ये पण सांगितलं की माझा पहिला अटेम्प्ट जेव्हा गेला ना, सो आय वॉज क्राईंग. मग माझी मम्मी आणि माझी दीदी माझ्या शेजारी बसले होते, ते म्हणत होते की ठीक आहे, काही नाही झालं तर तू इकडे दुसरा प्लॅन आहे त्यावर वर्क कर. पण आपण ते स्वतःला मोटिवेट करतो ना, तसं मी म्हटले होते की कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, औरों का वक्त होता है अपना तो दौर होगा म्हणून. आणि मग ती शायरी होती जी मला इट ऑलवेज केप्ट मी मोटिवेटेड की ठीक आहे, आता नाही झालं नंतर होईल, ठीक आहे आता नाही होते नंतर होईल. मग तसं मी सेकंड अटेम्प्टला सामोरं गेले होते. पण मग सेकंड अटेम्प्टला ज्यावेळेस तुम्हाला यश मिळालं त्यावेळेच्या प्रतिक्रिया काय होत्या? माझ्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती की असं कोणीच म्हणजे एक दोन थोडं ऑफकोर्स सगळेच निगेटिव्ह साईड असतेच, पण खूप सारे लोक म्हणायचे की तुझं होऊन जाईल, तुझं होऊन जाईल, तू लढत राहा, तुझं होऊन जाईल, तू लढत राहा. दुसऱ्या प्रिलिम्सला जेव्हा मी गेले ना, तर प्रिलिम्सच्या त्या कोचिंग इन्स्टिट्यूट्स थ्रू मी चेक केलं तर माझं नव्हतं होत किंवा स्कोअर कमी येत होता. कारण 23चा पेपर इतका डिफरंट पॅटर्न आला होता, तो एकदम सरप्राइझिंग पॅटर्न होता, आतापर्यंतचा टफेस्ट. हा, मग ते कोचिंग्सला पण माहित नव्हतं की ह्या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे. तर आपल्या उत्तराचे 4 पर्याय असतात, त्यांच्या पण ह्याच्यामध्ये आन्सर्स म्हणून 4 ऑप्शन्स असायचे, A असेल, B असेल, C असेल किंवा D. तर मग ते स्वतःच खूप कन्फ्युज होते. मग मी चेक केलं तर माझा खूप कमी स्कोअर येत होता. सो मग मला असं वाटलं की नाही होणार आहे. पण त्यावेळेसची माझ्या बाबांची रिॲक्शन मला आजही आठवते. ते मला म्हटलं होतं की तुझं होईल नाही होईल ही नंतरची गोष्ट आहे, पण मला हे माहिती की ह्या अटेम्प्टला तू 100% दिले, तू प्रामाणिक प्रयत्न केले. मला वाटतं माझ्या रिझल्टपेक्षा ती पोहोचपावती माझ्यासाठी होती जास्त चांगली त्या बेसिसवर. आणि माझ्या बाबतीत खूप लोकांना हा कॉन्फिडन्स पण होता की ज्या दिवशी ही पोरगी प्रिलिम्स काढेल ना, त्या दिवशी लिस्टमध्ये असेल. आणि तो कॉन्फिडन्स मला स्वतःला पण होता, कारण मला माहित होतं माझी पूर्वपुण्यही खूप आहे. मी क्लासेस लावले तेव्हापासून तर अटेम्प्ट पर्यंत मी मेन्सवरती खूप काम केलेलं होतं. आणि इंटरव्ह्यू मला वाटायचं की आपला टप्प्यातला एरिया आहे म्हणून. तर प्रिलिम्स पास झाले, मेन्स, आणि मेन्सच्या वेळेस तर माझी एंटायर फॅमिलीच माझ्यासोबत होती. मुंबईला असेल किंवा दिल्लीला जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूला गेलो, तर तो बेस्ट एक्सपिरियन्स ह्यासाठी होता की आयुष्यात पहिल्यांदा आपण फ्लाईटने गेलो, दिल्ली पहिल्यांदा एक्सप्लोअर करतोय. आणि मग तिथे गेल्यावरती मी ह्याच पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये होते की बॉस आपल्याला काहीतरी चांगलं मिळालंय, आपण UPSCच्या भावांचा तो उंबरठा ओलांडलाय किंवा तो त्या उंबऱ्याचा पार करून फॉर्च्युनेटली आपण एवढ्या कमी वेळात तिथे पोहोचलोय. आणि फॅमिली असल्यामुळे अजून चांगलं मला वाटतं झालं होतं. आणि जे तुम्ही रिॲक्शन विचारली, तर सगळ्यात चांगली रिॲक्शन मला मिळाली ती 16 एप्रिलला, जेव्हा रिझल्ट येणार होता. फॅमिली खूप चांगली प्रिपेअर्ड होती, सगळ्यांची तयारी झाली होती की चला आपलं तर होऊनच जाईल म्हणून. आयडिया होती असं होतं की मी सोडून सगळ्यांना वाटायचं की मी पास होणार. म्हणजे मला आता आपण कसं आपण इतकं, माझ्या बाबतीत असं होतं की मी प्रत्येक स्टेजला म्हणायचे नाही होणार नाही होणार. तर पहिल्या 2 स्टेजेस मी नाही नाही म्हणत पण होऊन गेले होते, तर त्यांना वाटायचं ही येडा बनून पेढा खाते म्हणून, ही फक्त नाही नाही म्हणते पण हिचं होऊन जाईल. तर रिझल्टच्या आदल्या दिवशी मला डायरी रायटिंग किंवा रायटिंगची एक हॉबी आहे. मी आदल्या दिवशी माझ्या फोनमध्ये नोट केलं होतं की मला असं वाटतं की खूप मार्जिनने नाही पण मी लिस्टमध्ये असेन. आणि मी माझा स्कोअर पण प्रेडिक्ट केला होता की माझ्या मेन्सला इतका स्कोअर मला येऊ शकतो. आणि माझी रँक 600 650च्या आसपास प्रेडिक्ट केली होती, जे की बऱ्यापैकी जवळ पोहोचले मी 595.
तर मी प्रिपेअर्ड होते रिझल्टसाठी. माझ्या घरच्यांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. 16 एप्रिलला 1:19 2024 मध्ये तो रिझल्ट आला आणि माझा दादा खूप जोरात ओरडला की छकुली IPS झाली. तो खूप इमोशनल मोमेंट होता. तो एक सेकंद होता जेव्हा मी छकुलीची IPS झाले, पण तो माझ्यासाठीच नाही तर माझ्या एंटायर फॅमिलीसाठी ट्रान्सफॉर्मिंग मोमेंट होता. त्यानंतर आजपर्यंत आयुष्याला खूप वेगळी कलाटणी मिळाली, एक वेगळी दिशा मिळाली, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. बट इट वॉज शॉर्ली अ बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. छकुली म्हणतात घरी? हो, छकुली. आज छकुली IPS झाली. पण मग कुठली ड्रीम पोस्ट कुठली होती, IPS की IAS? प्रत्येकाची सुरुवातीला प्रिपरेशनच्या वेळेस पहिला प्रेफरन्स IAS आणि ऑफकोर्स माझाही IAS होता. आणि सुरुवातीला असतो ना तो जोश, ज्यावेळेस आपण म्हणतो की IAS होम कॅडर काढेन 21व्या वर्षी 22व्या वर्षी, तर सेम माझंही होतं. आणि माझं IPS मिळाल्यानंतर पण मी अटेम्प्ट दिले होते IAS साठी. त्याचं रिझन हे होतं की मला वाटायचं की मला IPS ला होम कॅडर नाही मिळणार, जर मग होम कॅडर नसेल मिळणार. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जन्मभूमी जी आहे तिथेच आपली कर्मभूमी असायला पाहिजे. प्रयत्न चालू असतात. हा, मग मला वाटायचं की मला हे नाही मिळालं, तर आय वॉज एक्सपेक्टिंग UP किंवा कर्नाटक कॅडर. तर मला वाटत होतं की आपण एक ट्रायल देऊया. पण 24चा अटेम्प्टला झालं असं की मी एंटायर सेलिब्रेशन मध्ये बिझी असल्यामुळे अजिबात मी नशिबाला दोष देणार नाही किंवा परीक्षेला दोष देणार नाही. माझे एफर्ट्स कमी पडले कारण मी सेलिब्रेट करत होते. सो 24चा प्रिलिम्स गेली आणि 25च्या वेळेस झालं असं की मे मध्ये एक्झाम होती आणि एप्रिलमध्ये म्हणजे आदल्या महिन्यामध्ये आमचं केडर अलोकेशन झालं. सो मला महाराष्ट्र केडर मिळालं, तर मी तिथेच समाधानी होऊन गेले की ठीक आहे, आपण IPS महाराष्ट्रामध्ये जास्त चांगलं काम करूयात. कारण IAS दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन म्हणजे थोडेसे स्टेटचे चॅलेंजेस मला वाटतं मला आले असते. सो मग मी IPS होम केडर मध्ये नाव आय एम हॅपी. बरोबर. कारण जी मुलगी नाशिक सोडून दिल्लीला जाण्याऐवजी पुणे प्रेफर करते, त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे बेटर आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातच चांगलं काम करू शकता. नक्कीच. पण हा जो सगळा प्रवास आहे, अभ्यास प्रत्येक जण करत असतो. कोणी 8 तास करतं, कोणी 10 तास करतं, कोणी सांगताना 18 तास सांगतात. तुमचं दिवसभरात शेड्यूल कसं असं? कारण काय, आज आपण ग्रामीण भागातून, भरपूर ग्रामीण भागातल्या मुली अशा आहेत की एकतर भीती असते UPSC करायची म्हणजे आपल्याला इंग्लिश आलंच पाहिजेत, बरोबर, ही एक भीती, कारण अर्धवट नॉलेज असतं. दुसरी भीती की UPSCचा सिलेबस आपल्याला झेपणार नाही कारण आपण ग्रामीण भागातले आहोत. तिसरी भीती की UPSCचा अभ्यास करायचा असेल तर ते दिल्लीलाच जावं लागतं आणि UPSC दिल्लीला करणाऱ्यांच्या भाषेत दिल्लीला जावं लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही पुण्यात अभ्यास करत होता, कसं शेड्यूल असायचं किंवा कशा पद्धतीने तुम्ही दिवसाचा दिनक्रम असायचा तुमचा अभ्यासाचा? आधी तर सेल्फ डिसिप्लिन खूप होता असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण इनिशियल फेजला कोणालाच ते नसतं आणि ते काय झपकन येत नाही की आता मी ठरवलंय मला एवढा तास अभ्यास करायचा आणि तो करेल म्हणून. मी हळूहळू ते डेव्हलप केलं होतं. फर्स्ट सेकंड इयरला माझा अभ्यासाचं एक फिक्स्ड रुटीन अजिबात नव्हतं. 1 जानेवारी 2023ला जेव्हा मी ठरवलं की मला हा अटेम्प्ट द्यायचा आहे, तेव्हा मी खूप चांगलं रुटीन डेव्हलप केलं होतं. इनिशियल फेजला मी सकाळी 7 वाजता लायब्ररीत जायचे. ऑफकोर्स सुरुवातीला तिथे मी जाऊन झोपायचे, पण हळूहळू मग मी बॉडीला ती सवय लावली होती. 7 ते 10चा एक स्लॉट असायचा, 3 तासाचा, जो खूप क्वालिटी असायचा. आणि मधल्या काळामध्ये जसं UPSCचा 2.5 ते 4.5 CSATचा पेपर असतो, सो मग मी बरोबर त्या 2.5 ते 4.5 मध्ये CSATचा अभ्यास करणार. किंवा 9:30 ते 11:30 असतो जेव्हा आपण पेपर्स सोडवणं अपेक्षित आहे, कारण आपण त्याच स्लॉटमध्ये ऍक्च्युअल एक्झाम देणार आहे. कारण असं आहे की तुम्ही वर्षभर काय करताय ह्यापेक्षा त्या पर्टिक्युलर 2 तासांमध्ये काय करताय हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मग आपल्याला ते पर्टिक्युलर माझं 9:30 ते 11:30 किंवा 2.5 ते 4:30 हा जो स्लॉट होता तो क्वेश्चन्स साठी स्पेसिफिक मी ठेवलेला होता. आणि जास्त प्रोडक्टिव्हिटी माझी सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 9 ह्या फेजमध्ये असायची. मग त्यावेळेस मी कोणालाच एंटरटेन नव्हते करत. आणि माझ्या प्रिपरेशनमध्ये एक गोष्ट जी खूप चांगली होती की मी कुठल्याच डिस्कशन ग्रुपचा पार्ट नसायचे किंवा अननेसेसरीली स्वतःचे सल्ले देणं किंवा दुसऱ्यांचे सल्ले ऐकून घेणं, ह्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी कमी आहे हे जेव्हा मला रिअलाइज झालं, तेव्हापासून मी सगळे ग्रुप्स वगैरे पासून लेफ्ट आउट, स्वतःला एक बाहेर काढलं आणि मग मी स्वतःचे प्रिपरेशन करायला लागले. त्यात एक गोष्ट मी खूप चांगली केली होती, मला वाटतं मी स्वतःला त्यासाठी खूप अप्रिशिएट पण करेन, की 4:30 ते 5चा स्लॉट असतो किंवा 5:30 पर्यंतचा, जेव्हा खूप चहा पिणारे भेटतात. आणि मग जेव्हा तो स्लॉट असतो, मला वाटतं सगळ्यात जास्त सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये ना नुकसान कोणी केलंय तर चहाने केलंय. कारण चहाच्या कट्ट्यावर इतके अननेसेसरी डिस्कशन्स होतात आणि इतकं माइंड डिस्ट्रॅक्ट होतं ना. मग मी काय केलं होतं की 5:30ला हा स्लॉट कमी होतो, लॉट कमी होतो, मग आपण आपला स्लॉट चेंज करायला पाहिजे. मग मी 6-6:30 वाजता मस्त झोप घेऊन मग 6:30 वाजता चहा प्यायचे. किंवा नॉट नेसेसरी की मी रोज चहा पिलाच पाहिजे. मग मला घरून लाडू पेढे ह्या गोष्टी यायच्या, घरून मी बोलवायचे. त्याचं रिझन होतं की मग चहा प्यायला गेलं की आपला टाइम पण जातो. तर मग खास करून मेन्सचा जो 3 महिन्यांचा गॅप होता ना, तेव्हा मी घरून गोष्टी खाण्यापिण्याच्या मागवल्या होत्या. रिझनच हे होतं की तिकडे जाऊन टाइम वेस्ट नको व्हायला आपला. आणि माझं
ओव्हरऑल रुटीन मध्ये 6 ते 7 तास प्रोडक्टिव्ह स्टडी होता. बाकी काळ मी बसून असायचे लायब्ररीमध्ये, पण होतं ना की आपलं मन नाही लागत. तर मग जेव्हा मन नाही लागत तर जे आपल्याला आवडतं ते करणे, मी सिरियल बघणं असेल, झोपणे असेल, ह्या गोष्टी करत होते. फक्त एक गोष्ट जी मी सवय लावली, मला दुपारच्या झोपेची खूप सवय होती. पण मला असं कळलं की एक्झामला जाऊन मी त्या गोष्टीमुळे पण डिस्टर्ब होऊ शकते, कारण 2:30 ते 4:30 मला सीसॅट द्यायचंय. मग मी 5 वाजता झोपायची सवय लावली होती. बरोबर मला असं झालं होतं की टेस्ट सिरीजला पण मी जायचे ना, मला शार्प 5 वाजता झोप यायला लागायची, कारण सवय तशी लागली होती. सो रुटीनचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि अभ्यास कुठे केला? मी ग्रॅज्युएशनला असताना एसपी कॉलेजला होते. कॉलेजच्या लायब्ररीत मी नाही गेली आहे. मी रूम मध्ये एनसीईआरटी रिडिंग रूम मध्ये केलं होतं. सेकंड इयरला क्लासेसला मी गेले होते. थर्ड इयर कोविड मध्ये असल्यामुळे मी घरी होते. पण तुम्ही कोविड फेज मधून पण गेलात नाही का? येस कोविड फेज मधली स्टुडंट आहे. पण जो अटेम्प्ट मी दिलाय तो अटेम्प्ट मी युनिव्हर्सिटीच्या जयकर लायब्ररी, पुणे युनिव्हर्सिटीचं जे जयकर लायब्ररी, तिथून मी क्लिअर केलंय. पूर्ण प्रिपरेशन मी युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत केलंय. मला वाटतं ती खूप, युनिव्हर्सिटीचा कॅम्पस तुम्ही बघितला असेल, खूप जास्त प्लीझंट एन्व्हायरमेंट आहे. तिथं खूप नॅचरल वाईब्स आपल्याला येतात आणि सगळ्या गोष्टी खूप जवळ अवेलेबल होत्या. तर मग त्या प्लॅटफॉर्मचा मी चांगला वापर केला होता. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला रूम मध्ये बसून पण अभ्यास केलेला आहे. येस. आणि आपल्याकडे मुलं असतात की भरपूर काही गोष्टी अवेलेबल असतात त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टी मिळत असतात, तरी पण अपयशाचं खापर कुठल्या तरी गोष्टीवर फोडतच असतात. तुम्ही नंतर जो अटेम्प्ट तुम्ही पास झालात तो अटेम्प्ट जयकर मध्ये दिला, आणि जयकर मध्ये सिरियस कॅन्डिडेट्स असतात हे मला पण माहिती आहे. सो खरं तर हे जे वातावरण आहे, तुम्ही सांगितलं की चहाच्या टपरीवर गेल्याच्या नंतर जो 1-1.5 तास जातो आणि तो प्रोडक्टिव्ह टाइम असतो, तो आपण वेगळ्याच गप्पांमध्ये घालवत असतो, त्याच्यापासून तुम्ही बाजूला होतात. आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, अशाच भरपूर गोष्टी आहेत की आता भरपूर अधिकारी सांगतात काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजेत, काय नक्की. जसं तुम्ही सांगितलं की तुमचं उदाहरण सांगितलं चहाचं, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत की जेणेकरून लवकर यश मिळेल? कारण भरपूर अशा गोष्टी असतात की त्या कुठल्या टाळल्या पाहिजेत हे कोणी सांगत नाही. हे खूप महत्वाचं आहे. खरं आहे की काय करायचं हे सगळं जग सांगायला बसलंय, काय नाही करायचंय. तर मी म्हणेन की चुका करायच्या आहेत पण त्या रिपीट नाही झाल्या पाहिजे. म्हणजे माझे जे टीचर्स होते ना, ते मला, दे यूज्ड टू कॉल मी मिरॅकल गर्ल. त्याचं रिझनच हे होतं की आय कॅन अश्युअर यू की एक चूक मी जर केली ना तर केली आहे, मी ती पोलाइटली ऍक्सेप्ट करते, बट आय कॅन अश्युअर की ती रिपीट नाही होणार आहे. मग एक चूक रिपीट न करणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरं की डोंट गो फॉर परफेक्शन, की मी हे केलं आता मला रिझल्ट दिसायलाच पाहिजे, असं अजिबात नाहीये की आपल्या एफर्ट्सने 100% रिझल्ट दिसेलच. सो आपण त्याचं आहे की युपीएससी वरती एकतर्फी प्रेम करत राहायला लागतं. कधीतरी तिला तिच्या म्हणजे पाझर फुटतो आणि ती आपल्यावरती म्हणजे वरदान म्हणून आपल्याला लाभते. पण असं आहे की आपण एफर्ट्स टाकणं खूप महत्वाचं असतं. अजून चुका ज्या मला वाटतं खूप महत्वाच्या होतात मुलांच्या, की एक अटेम्प्ट जर गेला ना तर दुसऱ्या अटेम्प्टला आपण रिसोर्सेस वाढवतो. ती खूप महत्वाची चूक आहे. सगळ्यात महत्वाचं काय असतं की जे रिसोर्सेस आपण वाचले पण रिझल्ट नाही आलाय त्यांना पण पुन्हा नव्याने वाचणे. रीडिंग बिटवीन द लाईन्स आपण शिकलं पाहिजे. माझ्या बाबतीत हे खूप चांगलं होतं की मी अजिबात रिसोर्सेसच्या मागे नाही, की कारण प्रत्येक टॉपरची एक रिसोर्सेसची लिस्ट आहे. मग आपण प्रत्येकाला जर फॉलो करत राहिलो ना तर आपण कधीच आयुष्यात पोहोचणार नाही पुढे. सो आपलं असं की आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून शिकून स्वतःची एक रेफरन्स लिस्ट बनवायला पाहिजे आणि ती सातत्याने वाचली पाहिजे. म्हणजे एका पुस्तकाची 4-5 रिडिंग जर आपण केल्या तर रिडिंगला पण एक पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, ना की फक्त वाचत सुटतोय आणि सगळं रिपीट लिहत चाललोय. माझं असं होतं, पहिली मी प्लेन रिडिंग करायचे, दुसऱ्याला पेन्सिलने हायलाइट करणे, तिसऱ्या वेळेस पेन, चौथ्या वेळेस हायलायटर, मग 5व्या वेळेस त्या हायलायटरचा पण बॉक्स बनवायचा आणि म्हणजे बॉक्समध्ये लिहिलं ना तेवढ्याच नोट्स बनवायचा. तर ह्या लेवलला जाऊन त्या क्रिस्पी नोट्स ज्या आपण म्हणतो त्या हळूहळू मी बनवत गेले होते. त्यातून मला जास्त फायदा झाला होता, कारण रिव्हिजनला कंटेंट कमी होतो. इकडे प्रॉब्लेम आहे की आपण डोक्यात खूप कचरा साठवत सुटतो की हे ह्याच्यावर पण विचारू शकता, त्याच्यावर पण विचारू शकता. तर काय विचारू शकता हे कधी कळतं जेव्हा आपण पुस्तक वाचण्याआधी क्वेश्चन्स वाचतो, मग आपल्याला कळतं, तो आपला स्कोप डिफाईन होता की ओके आता काय म्हणतात की युपीएससी म्हणजे काय पण एव्हरीथिंग अंडर सन जे काही असेल ते, किंवा डीप सी मध्ये जेवढं काही आहे तेवढं विचारू शकतात. बट मला नाही वाटत असं आहे. एक वेल डिफाईन्ड सिलेबस आहे, त्याचा एक वेल डिफाईन्ड म्हणजे विचारण्याची पण एक पर्टिक्युलर पद्धत आहे, ती आपल्याला समजते जेव्हा आपण भरपूर सारे क्वेश्चन्स सॉल्व्ह करतो, प्रिलिम्सला असेल किंवा मेन्सला असेल. आणि महत्वाचं काय तर स्वतःच सगळ्या चुका करायला पाहिजे असं अजिबात नाहीये, दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिकता आलं पाहिजे. भरपूर सारे टीचर्स आहेत ज्यांचे स्वतःचे अनुभव असतात, त्यांच्याकडून आपल्याला कळलं पाहिजे बॉस ह्यांच्याकडून हे सुटलं होतं कदाचित म्हणून हे राहून गेलं असेल का. मी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या टीचर्सला विचारायचे, ओके तुमच्या प्रिपरेशन मध्ये हे राहिलं होतं म्हणून राहून गेली का एक्झाम, तर ते चुका दुसऱ्यांचा पण एनलिस्ट करता आला पाहिजे आणि आपल्या चुका रिपीट अजिबात नाही झाल्या पाहिजे. हे महत्त्वाचं. खरं तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे,
कारण अभ्यास 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 करतोय, पण आपण त्याचे डायरेक्शन बरोबर आहे का आणि आपण जे करतोय ते योग्य आहे का. आणि तुम्ही सांगितलं तसं मार्केटमध्ये नवीन पुस्तक आलं की ते विद्यार्थ्यांच्या टेबलवर दिसलंच पाहिजे. मग त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय किंवा त्याच्यामध्ये जे आहे ते आपण आधी वाचलेलं आहे किंवा आधीच्याच मटेरियलमध्ये आहे हे कोणी पाहत नाही. नवीन आलं ना ते माझ्या टेबलवर पाहिजेत. हा एक विद्यार्थ्यांनी खरं तर महत्वाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि पुस्तकांवर प्रेम पण तितकंच झालं पाहिजे. म्हणजे मला काय वाटतं की माझं पुस्तक जर तुम्ही आजही बघितलं ना, जर आता माझे सगळं अटेम्प्ट वगैरे सगळं झालं तरी पण माझ्या एकाही पुस्तकाला असा कोपरा वाकलेला नाहीये किंवा असं खूप कुठे पण खराब हात लागलेले असं अजिबात नाहीये. म्हणजे माझ्या कपड्यांची बॅग कमी होती पण माझ्या पुस्तकांची बॅग मी जास्त सांभाळलेली होती. लोक कपाटामध्ये कपडे ठेवतात, मी पुस्तक ठेवायचे आणि कपडे बाहेर असायचे, तर मी त्यांना खूप जीव लावला होता कारण ते अल्टिमेटली आपलं लाईफ घडवणार आहे. सो पुस्तकांवरती मी म्हणेन की जास्त प्रेम झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण डिस्ट्रॅक्शन किंवा चुकांवरती बोलतोय तर बाकी अनेक गोष्टी आहेत ज्या डिस्ट्रॅक्ट करतात त्या पण आपल्याला अवॉइड करता आल्या पाहिजे. नक्कीच. कारण तुम्ही सांगताय पुस्तकावरती प्रेम करायचं, पण इथं मार्केटमध्ये रोज नवीन एक पुस्तक येतं आणि मागचं जे आहे त्याच्याकडे पाहिलं जात नाही, नवीन पुस्तकावर प्रेम होतं. असो पुस्तक जे आहे तुम्ही सांगताय आता पुस्तकावरती आपण बोलतोय, तर जे एक पुस्तक आहे ते एकदा वाचून झालं तुमचं तर नवीन पुस्तकाकडे गेल्याच्या नंतर ते मागच्या पुस्तकाकडे पाहत पण नाहीत. म्हणजे परत नव्याने तोच बेचा पाडा सुरू होतो. ठीक आहे, पण आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना थोडंसं आपण अभ्यासाकडे येऊयात. ऑप्शनल पेपर, सगळ्यात जास्त भीती आहे विद्यार्थ्यांना ऑप्शनल पेपरची. आणि जोपर्यंत परीक्षा देत नाही तोपर्यंत ऑप्शनल पेपर काय हे सुद्धा कळत नाही यांना. काय नक्की आता हे जे नवीन विद्यार्थी येणार आहेत, ऑप्शनल पेपर कुठला सिलेक्ट करायचा, मग तो कसा लिहायचा, कोणाला किती जास्त मार्क येतात, किंवा हिस्ट्री काढली जाते कुठल्या टॉपरनी कुठला ऑप्शनल घेतला होता, मग त्याला किती मार्क पडले होते, कुठल्या ऑप्शनलला चांगले मार्क येतात, हा ऑप्शनल विद्यार्थी सिलेक्ट करत असतात. कितपत योग्य आहे? खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की ऑप्शनल सब्जेक्ट हा ऑफकोर्स खूप महत्वाचा आहे. तर येस, कारण की 1750 मार्क्सच्या मेन्स पैकी जर 500 मार्क एक पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्हाला देणार आहे किंवा त्याच्यातून आपला रिझल्ट येणार आहे, सो तो खूप वाईजली चूज करता आला पाहिजे. ऑप्शनल सिलेक्शनचे काय क्रायटेरिया असायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला तो सब्जेक्ट आवडला पाहिजे. आपल्याला तो आवडतोय का नाही हे कसं कळेल, तर त्याच्यात सगळ्यात पहिले आपण सिलेबस स्टडी केला पाहिजे आणि त्याचे क्वेश्चन्स बघायला पाहिजे. फक्त क्वेश्चन्स बघून होत नाही, तर त्याचे मॉडेल आन्सर्स बघता आले पाहिजे. मॉडेल आन्सर्स बघितल्यावर आपल्याला की ओके आपण हे याच्यावरती माझं मत मांडू शकतो, इथे कदाचित आपल्याला अडचण येऊ शकते, पण मॅक्सिमम सिलेबस सोबत आपण फॅमिलियर झालो पाहिजे. नंतर येतं की तो सिलेबस कव्हरेज खूप चांगला झाला पाहिजे. बरेचदा असं होतं की आपण टीचर बघून पण फायनल करतो की ओके ह्या व्यक्तीकडून मी जर शिकले तर मला तो चांगला कळेल. तर मला असं झालं होतं की मला पर्टिक्युलरली पॉलिटिकल सायन्समध्ये खूप हळूहळू इंटरेस्ट निर्माण झाला होता. त्यात पण असं होतं की मला जेव्हा वाटलं ना की मी GS2 चा अभ्यास केला, मग मला कळलं की ओके हा जो पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे तोच पॉलिटिकल सायन्स आहे असं मला वाटलं. त्यावेळेस मी इंटरनॅशनल रिलेशन्स मला काहीच माहिती नव्हतं आणि मग मला वाटलं ओके एवढंच असेल तर मला जमतंय, मग मी PSIR घेते. बट जेव्हा मी ऍक्च्युअल PSIRचा स्टडी करायला लागले ना, तेव्हा मला कळलं की हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे, बाकी 3 पार्ट्स आहेत ते खूप वेगळे आहेत. पण मग कसं होतं की आपण एकदा ठरवलं, एकदा उडी मारली ना की म्हणजे माणूस बरोबर हातपाय मारायला लागतो, तसं मी पण हातपाय मारले आणि हळूहळू त्या सब्जेक्टमध्ये मला इंटरेस्ट वाढला. मग तोच सब्जेक्ट मी ग्रॅज्युएशनला पण कंटिन्यू केला होता, त्याच्यातच मी मास्टर्स केलं. ऑप्शनल बद्दल अजून एक महत्वाचा मीथ आहे की तुम्ही हा ऑप्शनल घेतला की तुमची UPSC निघते किंवा हा घेतला की ह्याला स्कोर नाही तर ह्याचं ते तुमचं होणार नाही. तर असं नाहीये. UPSCचं एक म्हणजे असं जर असतं ना तर मॅथमॅटिक्स ऑप्शनल वाला दरवेळेस ऑल इंडिया रँक वन आला असता. पण इकडे लेव्हलायझेशन ते जे होतं ना मार्क्सचं, तर प्रत्येक ऑप्शनलला एक पर्टिक्युलर लेवल पोहोचवलं जातं. म्हणजे असं नाही की तुम्ही मॅथ्समध्ये चुका करत नाही तर तुम्हाला 500 पैकी 500 मार्क्स पडतील. प्रत्येकाला दरवेळेस सेम होतं, कारण की त्या मार्काचं इक्वलायझेशन जे म्हणतो ना आपण, त्या प्रत्येक ऑप्शनलला एका लेवलला आणून ठेवणे, एका पर्टिक्युलर सब्जेक्टचं मार्किंग कमी झालं तर त्याला वर उचलणे आणि ज्याचं खूप जास्त झालं त्याला खाली आणणे आणि मग ते इक्वल केलं जातं. त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की दरवर्षी एका पर्टिक्युलर ऑप्शनलचा टॉपर येत नाही. त्याचं रिझनच आहे की तिकडे इक्वलायझेशन होतं. पण मुलांना काय वाटतं की मी मॅथ्स घेतला की मला 100% मार्क्स पडतील म्हणून, असं अजिबात नसतं. ते लेव्हलायझेशन होतं. ओके, सो मग मार्क्सच्या मागे आपण नाही जायला पाहिजे. आपल्याला स्वतःला ते चांगलं मांडता येतंय का हे खूप महत्वाचं आहे. आपले मतं असतील, कारण खास करून पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत असं आहे की प्रत्येकाला वाटतं की राजकारणात जे घडतंय तेच आपल्याला उत्तरात लिहायचंय, बट दॅट इज नॉट द रियालिटी. इकडे असं आहे की इकडे आपल्याला एक प्रमाण भाषेमध्ये आपलं मत मांडायला लागतं. त्यात पण असं नाही की आपल्याला आपलं ओपिनियन मांडायला लागतं. एक पर्टिक्युलर इन्सिडेंट जेव्हा घडतोय त्याचे प्रोज काय, कॉन्स काय, कोणाचं म्हणणं काय, त्याच्यात स्टेक होल्डर्स कोणते, त्यांच्या समोरचे इश्यूज कुठले आणि त्याच्यावरती सोल्युशन किंवा वे फॉरवर्ड काय, हे सगळं आपल्याला लिहायचं राहतं. तो एक मुद्दा घेऊन त्याचा 360 डिग्री ओपिनियन मांडणे एवढा एकमेव गोष्ट आपल्याला करायची असते, ना की हा ऑप्शनल आहे ह्याला मार्क्स येत नाहीये.
मग मी दुसरा अटेम्प्टला चेंज करतो ऑप्शनल. बऱ्याचदा तर असं होतं की मुलं मेन्स देत नाही त्या सब्जेक्टमध्ये, पण म्हणता नाही ह्याला स्कोर येत नाही, मग मी ऑप्शनल चेंज करतो. तर ऑलरेडी ऑप्शनल घेताना मी म्हणेन 2 ते 3 महिने विचार करावा. तो सब्जेक्ट घेताना त्याचे डेमो लेक्चर्स करावे किंवा युट्यूबचे सेशन्स बघावे आणि त्यानंतर मग ठरवावा. आणि एकदा ठरवला ना मग परत मागे वळून नाही बघायचं, मग परत ऑप्शनल चेंज करायचा विचार युज्युअली नाही आला पाहिजे. पण माझ्या पाहण्यात असे पण उदाहरण आहेत की ज्यांनी फॉर्म भरला, ऑप्शनल तो टाकला आणि मग नंतर प्रिलिम्स झाल्यावरती तो प्रिपेअर करून पास पण झालेत. तर ते पण होऊ शकतं. फक्त असं आहे की मग आपल्याला त्या लेवलचं डेडिकेशन द्यायला लागतं आणि आपल्याला ती म्हणजे बॅकिंग पाहिजे राहते. मी सपोज एखादा माझा फ्रेंड आहे की ज्यात ऑलरेडी IPS आहे, आता IAS व्हायचंय किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचंय, मग त्यांनी ऑप्शनल चेंज केलाय का, तर हो, आणि ते त्या लेवलला सक्सेसफुल पण झाले. बट ते कधी ते रिस्क घेताय जेव्हा त्यांच्याकडे ऑलरेडी एक पोस्ट आहे, पण त्यानंतर वी कॅन टेक दॅट रिस्क. बरोबर. नाही, ऍक्च्युली त्याचा अभ्यास कसा करायचा, तो पेपर कसा लिहायचा, याच्यापेक्षा तो पेपर कसा सिलेक्ट करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते तुम्ही आता सांगितलं. तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की तुम्ही बऱ्याच गोष्टी काही क्लासेसमध्ये शिकलात. नक्की आता बरेच कॅन्डिडेट असतात की दिल्लीला जातात, तिकडे जाऊन क्लासेस करतात, तिथेच अभ्यास करतात. तुम्ही कुठे क्लासेस केले होते? म्हणजे माझ्या सगळ्या सेशन्समध्ये जेवढे पण आता झाले, तर मी खूप सारे कोचिंग इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्म्सवरती जाऊन पण बोललेली आहे. माझा एक जेन्युइन म्हणजे माझी अशी फिलिंग आहे की मला मॅक्सिमम ऍस्पायरंट्स पर्यंत पोहोचायचं आहे. माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे किंवा माझी स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यातून मराठी माणूस अजून वर आला पाहिजे. सो मी बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्म्सवरती मी आलेली आहे. पण माझा जर्नी असा होता की मी बऱ्याचशा गावचं पाणी प्यायली आहे. म्हणजे आपल्याला असं राहतं ना की जिथून जे बेस्ट मिळतंय. कसं झालं होतं की मी कोविड बॅचची स्टुडंट होते. 2020 मध्ये कोविड लागला. सो मग असं होतं की आपण एकदम असे घाबरून जातो की आता मी इथून काय घेऊ, तिथून काय घेऊ. सो मग मला काय वाटायचं की माझी ह्या लेवलला ही डिमांड आहे, तर ती मी फुलफिल करायची आहे. लेट्स कन्सिडर जी माझी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच होती, जी मी म्हणते सेकंड इयरला केली, जिथे मी GS प्लस ऑप्शनल केला, तर ती भगीरथ अकॅडमी होती. त्यावेळेस तिथे जे काही फॅकल्टी होते त्यांनी मला खूप चांगलं शिकवलं. सो मग बॅच मी भगीरथला केली 2018-19ला. त्यानंतर मग काहीच नाही केलं. त्यानंतर कोविड लागला, घरी गेले. मग मला जेव्हा वाटलं की माझा फर्स्ट अटेम्प्ट गेला, त्याचं रिझन हे होतं की माझं टेस्ट सिरीज कमी पडल्या होत्या. सो मग प्रयास इन्स्टिट्यूट त्यावेळेस ट्रेंडिंग होतं. तर प्रयास इन्स्टिट्यूटमध्ये मी प्रिलिम्स आणि मेन्सची टेस्ट सिरीज केली. बट अगेन तिथे GS खूप चांगला होता, पण तिथे ऑप्शनल माझ्यासाठी अवेलेबल नव्हताच, म्हणजे चांगल्यापेक्षा तिथे नव्हताच. सो मग मला काय कळलं की ऑप्शनल आपला राहून जाऊ शकतो. मग मी युनिक अकॅडमीला तुकाराम जाधव सरांकडे ऑप्शनलचा क्लास केला. ऑप्शनलचा क्लास नाही केला, ऑप्शनलची टेस्ट सिरीज केली. सो मग प्रत्येक ठिकाणाहून वेगवेगळं केलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर इंटरव्ह्यू आपण 4-5 ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज देतो. सो मी पण वेगवेगळ्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज दिले. खास करून दिल्लीमध्ये मी 4-5 मॉक दिले होते. सो असं आहे की प्रत्येक ठिकाणाहून जिथून जे घ्यायचंय, कसं आहे की एका पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट म्हणून आपल्याला 100% गोष्टी मिळतील असं अजिबात नाही. आपल्याला आपल्या गरजा कळायला पाहिजे. आणि प्रत्येक असं असतं ना की प्रत्येक इन्स्टिट्यूटचं काहीतरी एक स्ट्रेंथ असते. सो मग आपल्याला ती एक्सप्लोअर करता आली पाहिजे. मग मला असं वाटतं की भगीरथला मी जेव्हा होते तर तिथे पर्सनलाइज अटेन्शन मला चांगलं मिळत होतं. सो मग मी तिथे कंटिन्यू केलं. तिथे ऑप्शनल करत असताना मी जे म्हटलं की टीचर बघून आपण बऱ्याचदा ठरवतो, तर तिथे श्रीधर गालिंदे म्हणून सर होते. तर सर ऑप्शनल सांगताना खूप रंगावून शिकवायचे, तर मला ते आवडायचं. किंवा आजही त्यांचा पहिल्या लेक्चरचा म्हणजे तो डायलॉग असायचा की इग्नोरन्स इज बेटर दॅन आरोगन्स, सॉक्रेटिसचं वाक्य शिकवलं, तर तिथून आपल्याला तो सब्जेक्ट आवडतो. सो मग वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गोष्टी घेत घेत मी इथपर्यंत पोहोचले. बऱ्याचदा असं होतं की ह्याच्यातून मुलं मिसलीड पण होतात की ओके इथे पण गेली, मग नेमकी बॅच कुठे गेली. सो मला वाटतं तुमच्या ह्या वास्तव कट्ट्यावरून हे जास्त क्लिअर पण होईल मुलांपर्यंत की वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात. एकाच ठिकाणी कम्प्लीट पॅकेज द्यायला हे काय सुपर मार्केट नाही. तर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गोष्टी घेता आल्या पाहिजे. ऍक्च्युली वास्तव बोलायला कोणी तयार नसतं. तुम्ही बोललात. नाही होतं काय, हे जाहिराती पाहतो आपण, जाहिराती असतात, मोठे मोठे प्रोग्राम होतात आणि नवीन कॅन्डिडेट जो गावाकडून येतो तो कुठल्या तरी क्लासचं नाव ऐकतो आणि तिथे येतो. त्याला अपेक्षा ही असते की मी आता क्लास केलाय, किंवा त्याच्या घरच्यांना अपेक्षा ही असते की आता याने क्लास केला म्हणजे हा अधिकारी झाला. बरोबर. पण तुम्ही जे सांगितलं कुठून काय मिळतंय हे कळणं पण गरजेचं आहे आणि त्यानुसार फिरलं पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही सांगितलं की एकाच ठिकाणी 100% नाही मिळू शकत. जर मिळत असेल तर जावा, पण तिथे गेल्यावर चेक करावा खरंच मिळतंय का. असो, आपल्याला क्लास विषयी काही दुमत नाही, बोलायचं नाही त्याच्यावरती. परंतु तुम्ही सांगितलं असं कुठं काय मिळतंय हे जर चेक करून जर विद्यार्थी गेले तर नक्कीच वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचतील. बरं, ज्यावेळेस कोविड अभ्यास तुम्ही सुरू केला आणि कोविड आला, भीती नाही वाटली आता संपलंय? काय झालं की तेवढा सिरियसनेस जो असतो ना तोच विसरून गेले होते. म्हणजे मी काय झालं, खूप वर्षांनंतर घरी राहायला भेटलं. सो आय वॉज जस्ट एन्जॉईंग माय लाईफ. मला वाटतं माझं पहिला अटेम्प्ट जाण्याचं रिझन पण कोविड, म्हणजे कोविडला मी ब्लेम नाही करत आहे, माझ्या स्वतःलाच मी ब्लेम करेन, पण ऑफकोर्स रिझन कोविड होतं. कसं
की नवोदयानंतर पहिल्यांदा एवढी मोठी सुट्टी मिळाली होती, तर इतकं एन्जॉय करत होते की स्वतःच्या कुकिंग स्किल्स आपण बाहेर काढत होतो, स्वतःच्या हॉबीजला आपण देत होतो महत्व, किंवा फॅमिली टाइम एन्जॉय करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग मला वाटतं त्यामुळे ना मी थोडं प्रिपरेशन पासून लांब सरकले होते. सगळ्यात मोठी चूक होती. खूप मोठी चूक होती, कारण माझे जे टीचर्स होते त्यांना नेहमी असं वाटायचं की मी फर्स्ट अटेम्प्ट क्रॅक करेन म्हणून. ते मला नाही शक्य झालं. मला वाटतं कोविडमध्ये मी जो म्हणजे तो 3rd इयर होता, जो की माझ्या प्रिपरेशन मधला खूप महत्वाचा फेज होता. जेव्हा मी 2nd इयरला क्लासेस मधून काहीतरी घेतलंय, त्याचं जे रिरीडिंग होतं, रिव्हिजन होतं, ते त्या 3rd इयरला होणं अपेक्षित होतं, जे स्किप झाल्यामुळे फर्स्ट अटेम्प्ट गेला होता. अच्छा. आणि ज्यावेळेस तुम्ही थोडंसं परत मागे जातोय मी, तुम्ही आर्ट फॅकल्टीकडे गेलात आणि तिकडे गेल्याच्या नंतर ठीक आहे, कुटुंबाने कसं असतं, आई वडील भाऊ बहीण जे घरातले असतात हे ऍडजस्ट करतात, पण समाज असतो, नातेवाईक असतात, त्यांच्याकडून काय बोलणं ऐकायला भेटत होतं? मी तुम्हाला म्हटलं तसं, ते म्हणायचं की मी म्हणायचं ना की टीना दावे मॅमने आर्ट्स फॅकल्टी मधून केले तर मी पण करेल. म्हणते ती टीना दावी आहे, आपल्याला ते जमणार आहे का, आपल्याला ते झेपणार आहे का. तर हो, पाय खेचणारे किंवा आपल्याला थोडं डिस्ट्रॅक्ट करणारे लोक होते. त्यांनी खूप, माझ्या बाबतीत एक गोष्ट मी चांगली म्हणेन की मला असे खूप जास्त चॅलेंजेस नव्हते, किंवा असं नाही म्हणणारे खूप लोक नव्हते. कारण सगळ्यांना वाटायचं इकडून तिकडून चांगल्या ठिकाणाहून शिकली तर काहीतरी चांगलं करेल, पण नाही म्हणणारे होते. आणि मग रिझल्ट नंतर तेच म्हणा, आम्हाला माहित होतं प्रियांका काहीतरी मोठंच करेल. तर ते नंतर स्टँड चेंज झाला, पण आधी होतं. मला ते जास्त जाणवलं नाही, याचा अर्थ माझ्याबद्दल बोललं गेलं नाही का, तर असं अजिबात नाहीये. पण ते असतं ना की आपल्या आणि आपल्या म्हणजे काय म्हणतात, निगेटिव्ह बोलण्याच्या, त्या निगेटिव्ह वाईब्सच्या मध्ये एक मोठा आधार होता, तर माझी फॅमिली होती की ज्यांनी त्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवल्याच नाही. म्हणजे माझा घरी फोन जो व्हायचा ना, तो हार्डली 15-20 मिनिटांचा असायचा. आणि त्या पर्टिक्युलर 6-8 महिने जे मी केलेत 2023चं प्रिपरेशन, तर तेव्हा मला कोणाचेच फोन यायचे नाही, कारण माझ्या घरचे त्यांना सांगितलं ती खूप अभ्यास करते, तिला अजिबात फोन करायचा नाही. घरी काहीतरी निगेटिव्ह घडलंय, कोणासोबत काहीतरी झालंय, तर माझ्यापर्यंत ते पोहोचूच द्यायचं नाही, ह्याची विशेष काळजी त्यांनी घेतली होती. फॅमिली किंवा पॅरेंट्सचा ह्या बाबतीत मला वाटतं खूप चांगला रोल माझ्या नशिबाने मला तो मिळाला होता. तर ह्या निगेटिव्हिटीज पासून त्यांनी मला खूप लांब ठेवलं होतं. ते होते की जे शिल्ड प्रमाणे काम करत होते की तू लढ आम्ही आहेत, तू लढ आम्ही आहेत. तर त्यांच्या सपोर्टमुळे मला वाटतं निगेटिव्हिटी पासून मी लांब राहिले होते. तो सगळ्यात मोठा रोल असतो, खूप महत्वाचा. सो मॅडम, तुम्ही IPS झालात, तर आपण पाहतो की ग्रामीण भागात किंवा जनरली महिला आणि पोलीस खातं म्हटलं की बऱ्याच पालकांना भीती वाटते, वर्दी नको किंवा पोलीस खात्यात आपल्या मुलीला नको पाठवायला. असं तुमच्या बाबतीत काय घडलं? त्यांना आणि मला दोघांनाही माहित नव्हतं की मी पोलीस खात्यात जाणार. कारण जो आपण ट्रेंड फॉलो करतो की पहिले IAS टाकतो मग IPS टाकतो, तसा मी टाकला होता. आणि माझं रिझल्ट आणि रँकिंग नुसार मी अशा बॉर्डरवर होते की मी बनले असते तर शेवटची IAS, नाही तर पहिली IPS. पण केडरचं अगेन त्याच्यात झालं असं असतं की IAS ला मला मनासारखं केडर नसतं मिळालं, IPS ला मला मिळालं. सो नाव आता स्वतः आम्ही सुद्धा त्या फिलिंग मध्ये सिंक इन होतोय की फायनली वी आर इन टू पोलीस सर्व्हिस. पण दे हॅव ऍक्सेप्टेड इट, कारण अशी ऑल इंडिया सर्व्हिस आहे, त्याचे पर्क्स पण चांगले. आणि मेन म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीला शोभेल असे जे काम आहे, म्हणजे शोभेल असे म्हणण्यापेक्षा आपण त्यानुसार स्वतःला मोल्ड करू शकतो असे कामं त्या सर्व्हिसमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आता आम्ही ती सिच्युएशन ऍक्सेप्ट केलेली आहे. पण आहे खाकीचा क्रेज माझ्या घरात होता का, तर येस, कारण माझे स्वतःचे जे आजोबा आहेत ते पोलीस होते, जमादार होते महाराष्ट्र सर्व्हिसमध्ये. तर त्यामुळे तो खाकीचा ट्रेंड माझ्या घरामध्ये होता. त्यामुळे असं खूप विशेष हे नाही वाटलं की अचानक ह्या सर्व्हिसमध्ये गेलोय, खाकी आपण ऍक्सेप्ट करायला त्रास झाला, असं अजिबात नाही झालं. ऑलरेडी ते होतं की आजोबांची खाकी उलट प्राऊड मोमेंट होता की आजोबांची खाकी आपण आपल्या अंगावर घेतोय. म्हणजे आजोबाचे जे काही वर्दी होती ते नातीने पुढे चालवली, म्हणजे आजोबाची छकुली IPS झाली. बरोबर. नक्कीच. आपण साऊथच्या मूवी पाहतो, त्याच्यामध्ये हिरोईन जी दाखवली जाते ती IPS किंवा पोलीस खात्यामध्ये दाखवली जाते. तसं तुम्हालाही गावाकडे म्हणत असतील काहीतरी. आता छकुली म्हणतात का साहेब म्हणतात? नाही, अजूनही मला छकुलीच म्हणतात. आणि माझं असेल की मी म्हणजे पोलीस सर्व्हिसमध्ये असलं तरी पण आपल्याला आपलं नावच जास्त आवडतं, तर असं काही नाही, साहेब वगैरे काही म्हणत नाही. बरं, आपण पाहतो की बऱ्यापैकी पालक जे असतात मुलांना बाहेर पाठवतात शिकवायला. शिक्षणासाठी मुलींचं बाहेर जाण्याचं प्रमाण अजूनही कमी आहे. कारण आज जर एखादा कॅन्डिडेट UPSC तयारी करतो तो दिल्लीला जाऊ शकतो, पण ग्रामीण भागातल्या मुलींना पालक पाठवत नाहीत किंवा पुण्यासारख्या ठिकाणी पण पाठवत नाहीत. तुम्हाला पाठवलं होतं, पुण्याला पाठवलं होतं, काय मेसेज द्या?
सर असं म्हणतात ना की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. बट माझ्या घरात असं होतं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ प्रोग्रेसिव्ह मॅन. तो प्रोग्रेसिव्ह मॅन माझ्या पाठीमागे खंबीर होता. नॉट जस्ट माय फादर पण माझे ग्रँडफादर. म्हणजे विचार करा त्या काळामध्ये ते जेव्हा 7वी शिकून पोलीस सर्व्हिसमध्ये गेले तेव्हापासून त्यांचे थॉट्स खूप लिबरल होते. आणि आमच्या घरामध्ये मुलगा मुलगी हा भेदभाव कधीच नव्हता. ते जे होतं काइंड ऑफ उलटा रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होतं की मुलींना जास्त प्राधान्य आहे, मुलावरती कधीतरी थोडासा अन्याय होतोय, अशा सिच्युएशन्स माझ्या घरात होत्या. त्यामुळे बाहेर जाताना कधीच असा काउंटर क्वेश्चन नव्हता की मुलगी आहे तर सर्व्हाइव्ह करू शकशील का. आणि जसं तुम्हाला मी म्हटलं की मी माझ्या वागण्यातून हे अश्युअर करत होते त्या मुवमेंटला की डोंट वरी, मी तिथे जरी जाते ना तरी ते म्हणतात ना की आपलं आपलं म्हणजे कॅरेक्टर असतं ते आपण सांभाळायचं असतं, आपली इमेज आहे ती आपण जपायची असते. तर ते प्रत्येक पावलाला मी अश्युअर करत होते. आणि ते कसं शक्य झालं असं नाही की मी खोटा विश्वास देत होते की डोंट वरी मी व्यवस्थित राहते. तर माझ्या प्रत्येक मिनिटाची खबर मी त्यांना देत होते. ह्यासाठी नाही की त्यांचा माझ्यावर अविश्वास आहे, ह्यासाठी की इन जनरल आपल्याला वाटतं ना की आपण काय करतोय हे समोरच्याला माहिती पाहिजे. तर माझ्या आईचा आणि माझा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे माझ्या वडिलांसोबत ऑफकोर्स आहे, आम्ही खूप चांगले म्हणजे लाईक ही इज माय बेस्ट बडी. पण आपल्या प्रत्येक मिनिटाची खबर मी माझ्या आईला द्यायचे. तिला माहित असायचं की मी आता कुठे चाललीये, कोणासोबत चाललीये, कधी वापस येणार आहे. तर तो लिबर्टी जरी दिली होती तर त्याचा वापर मी खूप चांगला केला, म्हणून मला ते शक्य झालं. सो मुलगी म्हणून मला असं वेगळे स्पेशल चॅलेंजेस असतील किंवा ऑब्स्टॅकल्स असतील ते मला नाही आले. आणि खूपदा असं होतं ना की पेरेंट्स, आता सपोज माझ्या सांगण्यावरून बऱ्याचदा मुली म्हणतील की प्रियांकाला फ्रीडम मिळालं तर मलाही द्या. तर ते देणार पण पेरेंट्स, कारण पेरेंट्स खूप भोळे भाबडे असतात, आपल्या लेकरावरती विश्वास ठेवून देतात. पण मुलींना हे खास करून सांगेल की त्याचा दुरुपयोग करू नका. कारण काय होतं ना, त्याचे रिपरकशन्स बाकीच्या मुलींवर होतात, बाकीच्यांच्या आयुष्यात मग ते ऑब्स्टॅकल म्हणून काम करतात. आपलं एक चुकीचं पाऊल हे फक्त आपलं आयुष्य बदलत नाही तर समोरच्या अनेक लोकांना ते बदलत असतं. म्हणून मी म्हणेन की घरून मिळालेल्या फ्रीडमचा व्यवस्थित वापर करा आणि मग आयुष्य थोडंसं सोपं होईल, इथे राहणं पण सोपं होईल, असं मी आवर्जून सांगेन. अगदी बरोबर. म्हणजे ते फक्त पालकांवरती डिपेंड नाही, ते त्या विद्यार्थिनीवरती देखील तेवढंच डिपेंड आहे की आपल्याला काय पाहिजेत आणि घरच्यांकडून काय घ्यायचंय. या दोन्ही गोष्टी पॅरलली दोघांनाही तेवढ्याच लागू होतात. नक्कीच. असं कधी झालं की अभ्यासामध्ये खूप प्रेशर आलं किंवा डिप्रेशन आलं? डिप्रेशन तर नाही, पण एक्झामचं प्रेशर होतं, प्रिपरेशनचं प्रेशर होतं. आणि ना आपलं कसं स्ट्रेस रिलीज करण्याचे अनेक वेज असतात. तर मला ना खूप खायला लागायचं किंवा खूप झोपायला लागतं. मला वाटतं लाडू यायचे का? हा. आणि असं होतं की प्रत्येक आजारावरती एक काहीतरी औषध असतं ना, तर मला वाटतं स्ट्रेसवरती माझं औषध होतं झोपणे. मला खूप स्ट्रेस आला की मी खूप झोपायचे. आणि दुसरं की कधी कधी आउट ऑफ नोवेअर अजिबात म्हणजे काहीच सहन होत नाही तर आपण खूप रडतो. तर मला वाटतं माझं रडणं पण खूप होतं. म्हणजे असं मी कधी म्हणजे कसं राहतं आपल्या फिलिंग्स, बऱ्याचदा आपण रडायला घाबरतो की समोरचा आपल्याला जज करेल का. पण माझे 2-3 मोजून फ्रेंड्स होते आणि माझी आई होती, वडील होते, तर त्यांच्यासमोर मी बिंदास रडायचे. नंतर माझं रडणं इतकं युज टू झालं होतं की सर ते आपलं रेग्युलर नळाला कसं पाणी येतं तशी माझी आई म्हणायची माझ्या आवाजावरून, अच्छा आज पाणी आलेलं आहे वाटतं, आता काही नाही थोड्या वेळाने चाललं जाईल. पण त्या रडल्यानंतर ना म्हणजे किंवा त्या रडतानाचे क्षण होते जेव्हा मला वाटायचं माझी एनर्जी सगळ्यात जास्त चॅनलाइज व्हायची. कारण आपण जेव्हा विदाऊट रिझन रडतो ना तेव्हा हळूहळू आपण स्वतःला उलगडतो की ओके मी रडतीये म्हणजे मला काहीतरी टेन्शन आलंय. मग टेन्शन जर आले तर त्याचा बाऊ करण्याऐवजी रडल्यानंतर मला जास्त सोल्युशन्स भेटायचे की ओके हा काहीतरी पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, त्यावर मी सोल्युशन शोधायला पाहिजे. तर ऑफकोर्स स्ट्रेस होता, टेन्शन होतं, पण रिलीज करण्याचे डिफरंट वेज मी स्वतःचे आयडेंटिफाय करत होते. आणि या कुठल्याच प्रोसेसमध्ये एक्सटर्नल मोटिवेशन काम नाही केलं. म्हणजे कुठले पण मोटिवेशनल व्हिडिओज किंवा टॉपर स्टॉक खूप काळ काम नाही करत. आपलं स्वतःचं इनर मोटिवेशन आपल्याला शोधायला लागतं. ते तेव्हाच भेटतं जेव्हा वेन वी हॅव गुड क्लॅरिटी ऑफ वाय. तर माझ्या समोरचं व्हाय क्लिअर होतं की बॉस हेच करायचं, हे नाही केलं तर आयुष्यात काय उरणारच नाहीये म्हणून. तर ते क्लिअर होता पर्पज आणि सपोर्ट पण तसा होता, त्यामुळे ते शक्य झालं. नक्कीच मॅडम. आज आपण पाहतो की तुम्ही जसं सांगितलं की टॉपर स्टॉक ऐकून बरेच लोक मोटिवेट होतात आणि मला वाटतं आम्ही होत होतो 2 तास तेवढे आणि तेच पुढचे 2 दिवस, त्याच्यानंतर सगळं विसरून जातो. काय सांगाल की आपण वास्तव कट्ट्यावर बोलतोय, आजही आपणही तेच करतोय, पण काय असं वास्तव सांगाल विद्यार्थ्यांना की जेणेकरून हे जे मोटिवेशन आहे किंवा एक्सटर्नल मोटिवेशन आहे, ही भाषणं असतील, हे पॉडकास्ट असतील किंवा क्लासेस असतील, वेगवेगळे बुक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींमधलं सारांश म्हणून काय वास्तव सांगाल तुम्ही या आजच्या पॉडकास्टच्या शेवटी?
सगळ्यात पहिले तर वास्तव कट्ट्यावर आली म्हणून मी हे सांगेन की वास्तव हेच आहे की आम्हाला बघून किंवा लेट्स कन्सिडर प्रियांका झाली तर तिला बघून आपण ऑफिसर व्हायला पाहिजे किंवा UPSC MPSC ला सुरुवात करायला पाहिजे का, तर अजिबात नाही. माझा ह्या गोष्टीला स्पष्ट विरोध असेल, कारण बऱ्याच गोष्टी जुळून यायला लागतात एखादी परीक्षा क्रॅक करण्यासाठी, तर त्या माझ्या बाबतीत जुळून आल्या. तर त्याच्यामध्ये फक्त हार्डवर्क होतं का, तर नाही, स्मार्ट वर्क होतं. बऱ्याचशा गोष्टी होत्या, जसं काही 1-2% मध्ये जे आपण म्हणतो ते लक माझ्या बाबतीत झालं, जसं की खास करून मी म्हणेन केडर अलोकेशनच्या बाबतीत लक फेवर झालं, किंवा माझे एफर्ट्स किंवा त्या पर्टिक्युलर मुवमेंटला जे मला पाहिजे होतं ते मला योग्य वेळी ओळखता आलं. तर मी खूप स्पष्टपणे सांगेन की जस्ट बिकॉज मी झाले किंवा माझं उदाहरण समोर ठेवून तुम्ही जर करत असाल तर ते खूप चुकीचं आहे. सुरुवात करत असतानाच स्वतःचं स्वॉट अनालिसिस करा. जसं मला वाटायचं ही गोष्ट माझी स्ट्रेंथ आहे आणि ही गोष्ट माझी विकनेस आहे, तर त्या माझ्या स्ट्रेंथ आणि विकनेसवर मी खूप चांगलं काम केलं होतं म्हणून मी इथपर्यंत पोहोचली आहे. तसं मला बघण्याऐवजी पहिले स्वतःचं अनालिसिस करा आणि एक्सटर्नल मोटिवेशन वर्क नाही करणारे जोपर्यंत आपले एफर्ट्स आणि आपलं डेडिकेशन तेवढं नसणार आहे. त्याच्यासाठी महत्वाचं काय, तर वी शुड हॅव मिनिमम डिस्ट्रॅक्शन्स. ह्या एजमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला अपील करतात. कॉलेज लाईफ असेल किंवा कॅन्टीन कॅफेमध्ये फिरणं असेल, मूव्हीज बघणं किंवा प्रेमातही पडतात बऱ्याचदा, कारण हे वय असतं जेव्हा आपल्याला ती मॅच्युरिटी आलेली नसते. सो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून आणि मग अभ्यास करणं खूप टफ असतं. सो मग मी एवढंच म्हणेन की स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा, बाकीच्यांच्या अनुभवातून शिका, पण नॉट नेसेसरी की त्यांना कॉपी करा. सो आपली आपण एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करून मग आपण होऊ शकतो अधिकारी. नक्कीच मॅडम, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करून घेणं गरजेचं आहे. खरं तर तसं पाहिलं तर तुमचा प्रवास आणि तुम्ही जे 2 वर्षामध्ये मिळवलेले यश आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला अपयश आलं, त्यात कोविड आला, कोविड कारणीभूत नाही, ती तुमची चूक होती. पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही आज IPS झालात. भविष्यामध्ये देखील आतापर्यंतचा तुमचा जो प्रवास होता त्याच्यासारखाच सुकर प्रवास भविष्यामध्ये होईल तुमच्या हातून, कारण तुम्ही IPS असणार आहेत. पोलीस प्रशासन सगळं सुरक्षा तुमच्या हातामध्ये असणार आहे. तुमच्याकडून चांगलं काम हो. आणि आपण पाहतो की बरेच हिरो आहेत पोलीस खात्यामध्ये, त्यांच्यावरती मूवी येतात. सो आज आपण TOD मराठीच्या स्टुडिओमध्ये बसलोय. TOD मराठी आणि वास्तव कट्टा मिळून भविष्यामध्ये तुमच्या कामावरती IPS छकुली म्हणून आम्ही मूवी काढू, असं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप आभार. येस, थँक्यू सो मच. शेवटी एवढंच सांगेन की एकतर्फी प्रेम करत राहा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वरती आणि कुठल्याही रिझल्टची अपेक्षा न करता आपले एफर्ट्स टाकत राहा. आणि शेवटी एवढंच सांगेन की क्यों डरे जिंदगी में क्या होगा, कुछ नहीं होगा तो तजुर्बा होगा. तर तो एक्सपिरियन्स आपण लाईफ टाईम कॅरी करू शकतो. खूप गोष्टी शिकायला मिळतात ह्या प्रिपरेशन मधून. सो इन्स्टेड ऑफ थिंकिंग की आपलं डेस्टिनी काय असेल, आपण ती प्रोसेस आणि तो प्रवास जास्त, द अल्केमिस्ट मध्ये जसं बुकमध्ये सांगितलंय त्याप्रमाणे आपण तो प्रवास एन्जॉय केला पाहिजे. ती जर्नी खूप चांगली झाली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि ह्या माध्यमातून मी म्हणजे मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा हा प्रयत्न आहे की मला जे काही जमली किंवा UPSC जी मला उमगली आहे ती बाकीच्यांना पण मला सोपी करून सांगता यावी, ह्यासाठी मी या प्लॅटफॉर्मचा वापर करते. खरं सांगायचं तर मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी पण ही प्रोसेस खूप एन्जॉय केली. थँक्यू सो मच.